अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। आता सगळ्यांना माहित आहे उद्या 30 एप्रिल उद्यापासून 6 मे पर्यंत स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण उद्यापासून 6 मे पर्यंत म्हणजे असं 7 दिवसीय प्रत्येक माझ्या स्वामी भक्ताच्या घरी गुरुचरित्राचं पारायण होणार आहे। तर या पारायणाच्या वेळेस बघा काय काय नियम अटी आहेत, आपल्याला त्रास झाला तर आपण काय करायचं। बघा आता भरपूर स्वामी सेवेकरी आपल्याला त्रास होतो म्हणून गुरुचरित्राचं पारायण करत नाही, त्यांची खूप इच्छा तर असते पण या भीतीपोटी ते पारायण करत नाहीत। तर त्या भीतीवर मात कशी करायची या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, आवर्जून सगळ्यांनी पाहायचं आहे। बघा आता ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही, इच्छा तर खूप आहे पण पारायण करणं शक्य नाही, त्यांनी काय करावं तर त्यांनी श्री संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण आवर्जून करावं। बघा ते छोटंसं आहे पण त्याचा जेवढा सार आहे ते संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण जरी केलं तरी गुरुचरित्र पारायण केलेल्याचं तुम्हाला फळ मिळत असतं। त्याचा सारही तितकाच महत्त्वाचा आहे, त्याचा अनुभव देखील त्याची प्रचिती देखील तितकीच महत्त्वाची आहे। बघा जसं तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण केल्यानंतर अनुभव प्रचिती येते त्याच प्रकारे तुम्हाला संक्षिप्त श्री गुरुचरित्राचं पारायण केल्यानंतर येत असते। आता संक्षिप्त श्री गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हटलं तर त्याला एवढे नियम नाहीत, गुरुचरित्राच्या पारायणाला खूप नियम आहेत, ब्रह्मचर्याचं पालन आहे। आता याला तुम्ही केलं तरी देखील चालेल। बघा त्या प्रकारे गादीवर झोपायचं नाहीये, नंतर खुर्चीवर सोफ्यावर बसायचं नाहीये, अशा पद्धतीचा पारायणाचा नियम आहे। म्हणजे भरपूर नियम आहेत ते गुरुचरित्राच्या पारायणाला। कांदा लसूण खायचा नाहीये, तसं या संक्षिप्त गुरुचरित्राच्या पारायणाला फक्त मांसाहार टाळायचा आहे तुम्हाला। बाकीचे एवढे नियम नाही आहेत गुरुचरित्राच्या पारायणासारखे, पण त्याचा महत्त्व त्याचा सार देखील गुरुचरित्राच्या पारायणासारखाच आहे। आता ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही त्यांनी श्री संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे, त्यांना तेही शक्य नाही त्यांनी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण केलं तरी देखील चालतं। बघा 7 अध्याय आहेत, एक अध्याय व्हायला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं लागतात। 7 अध्याय म्हणजे तुम्हाला बघा जास्तीत जास्त 1 ते 2 तास पकडा तुम्ही, तुमचं तेवढ्यात होऊन जातं। जर तुम्ही पूर्ण 7च्या 7 अध्याय करायचे म्हणले म्हणजे एका दिवसात तुम्ही एक पारायण देखील करू शकता। अशा पद्धतीने तुमची श्री गुरुचरित्र संक्षिप्त गुरुचरित्राचे तुम्हाला 7 पारायण 7 दिवसात 7 पारायण देखील होतील। विचार करा तुम्ही, गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हटलं 7 दिवसात आपलं एकच पारायण होतं। आपल्याला कमीत कमी आणि ज्यांना खूप अडचणी आहेत, खूप त्रास आहेत, खूप संकट आहेत ना, त्यांनी खरं तर वर्षातून कमीत कमी 3 गुरुचरित्राचे पारायण आपल्या घरामध्ये करायलाच हवेत। 3 गुरुचरित्राचं पारायण। बघा ज्यांना ते शक्य नाही त्यांनी संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे पारायण करा। तुम्ही एका दिवसात संपूर्ण एक पाठ संपूर्ण पुस्तक म्हणजे एक पारायण तुमचं होईल। अशा पद्धतीने तुम्ही 7 पारायण देखील करू शकता। जास्त करून पहाटेच्या वेळी करा, न काही खाता पिता करा। बघा पहाटेच्या वेळ म्हणजे एकदम शांतता असते, किलबिलाट नसतो, कोणाचा आवाज नसतो, कुठे काय चाललंय, मन एकदम आपलं शांत असतं। त्याचप्रकारे ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते ती, त्यामुळे आपण जे करतोय जे वाचतोय ते आपल्याला देखील समजत असतं, आपलं लक्ष विचलित होत नाही किंवा तो काय बोलतोय हे काय करतायत ते भांडतायत का असं आपलं कुठं लक्ष विचलित होत नाही। त्यामुळे जास्त करून पहाटेची वेळ निवडा। संक्षिप्त श्री गुरुचरित्राचं पारायण तुम्ही सकाळ संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता, फक्त 12 ते 12:30 तुम्ही टाळायचं आहे ही वेळ। ही ती आपल्या दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या भिक्षेची वेळ असते, त्यामुळे ही वेळ तेवढी तुम्हाला टाळायची आहे। आता तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्राचं एवढं पारायण केलं तर आरती वगैरे करायची आहे, नैवेद्य जो घरामध्ये केलेला आहे तोच दाखवायचा आहे। कधी काही शक्य झालंच नाही तुम्हाला नैवेद्य दाखवायचं तर तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य तरी आवर्जून दाखवायचा आहे। ज्या पद्धतीने तुम्हाला गुरुचरित्राचे पारायण तुम्ही करणार आहात त्या पद्धतीने तुम्हाला संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे। आता तुम्ही एका दिवसात एकही करू शकता किंवा तुम्ही 7 दिवसात 7 पारायण देखील करू शकता, तुमच्या इच्छेने तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्हाला करायचं आहे। आता नियमावली जसं की मी सांगितलं अशा पद्धतीने तुम्हाला नियम पाळायचे आहेत। त्याच पद्धतीने बघा संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे पारायण तुम्हाला वाटत असेल की मला गुरुचरित्राचं करायचं होतं पण मला शक्य नाही झालं म्हणून मी हे केलं, पण त्याचा सार देखील तितकाच महत्त्वाचा आहे। आणि शक्य झालंच तर गुरुचरित्राचं पारायण आवर्जून करा आपल्या घरामध्ये। जर तुमच्याकडे पुस्तक अवेलेबल नसेल संक्षिप्त श्री गुरुचरित्राचं तर मी आवर्जून कमेंट बॉक्समध्ये PDF देण्याचा प्रयत्न करेन, ती PDF डाउनलोड करा। एवढंच सांगायचं होतं की तुम्हाला मोबाईलमधून वाचायचं नाही आहे, तुम्हाला प्रिंट काढून घ्या। तुमच्याकडे पुस्तक नाही तर PDF मी देण्याचा प्रयत्न करते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ती PDF तुम्ही ओपन करा व त्याचं प्रिंट काढून घ्या डाउनलोड करून। अशा पद्धतीने तुम्ही प्रिंट काढून आणा, ती वाचा, पाठ मांडा। ज्या प्रकारे गुरुचरित्राच्या पारायणाला आपण
पाट मांडणार आहे, म्हणजे आपण पूजा मांडायचीच आहे, तर पाट चौरंग मांडा, त्याच्यावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरा, स्वामी महाराजांचे आपल्या दत्त महाराजांची मूर्ती असेल ती ठेवा, एक कलश ठेवा किंवा दक्षिणावरती शंख असेल तर तो ठेवा, घंटा ठेवा, नैवेद्य ठेवा, फूल हार वगैरे सगळं अर्पण करायचं आहे. व तुमच्याकडे जी PDF आहे ती सुद्धा तिथे ठेवायचं आहे, तिला देखील हळदी कुंकू लावायचं आहे, मग वाचनाला घ्यायचं आहे. वाचनाला बसताना कायम आसन घ्यायचं आहे, न आसन घेता कधीच बसू नका, कारण आपण जी सेवा करतो डायरेक्ट जमिनीवर तर बसलो तर आपण जी सेवा करतो ती भूमिमातेला अर्पण होत असते. त्यामुळे स्वतःचं आसन तयार करावं. आसन आपलं स्वतःचं रोजचं एक वेगवेगळं आसन घ्यायचं, रोजचं एकच आसन तयार करून ठेवायचं, एकच आसन रोज बसायला घ्या. आपल्या शेजारी गुरुचरित्राचं करा किंवा संक्षिप्त श्री गुरुचरित्राचं करा, आपल्या शेजारी अजून एक आसन ठेवा, कारण आपल्या स्वामी महाराज दत्त महाराज आपल्या घरामध्ये या 7 दिवसामध्ये तुम्ही जर पारायण करत असाल संकल्पयुक्त, त्या 7 दिवसात एकदा तरी आपल्या घरामध्ये फेरफटका मारून जातात. त्यामुळे तुम्ही आवर्जून करायचं आहे. मांसाहार टाळायचा आहे, वाणी स्वच्छ ठेवायची आहे, कोणाशी वाईट बोलायचं नाही आहे, वाईट काय ऐकायचं नाही आहे, वाईट बोलायचं नाही आहे किंवा वाईट बघायला सुद्धा जायचं नाही, वाईट विचार देखील करायचा नाहीत. वाणी जितकी शुद्ध ठेवता येईल तितकी शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करायचा नाही. तर मी इकडे पारायण करतोय माझी वाणीच चांगली नाही आहे, इकडे पारायण किती पण सेवा करा त्याचा काही उपयोग नाही, काडी मोल त्याला अर्थ नाही आहे. ज्या वेळेस तुमची वाणी शुद्ध आहे, चांगली आहे, तिकडे काय होते ते होऊ द्या, वाजते तेवढे वाजवते तिकडे लक्ष द्यायचं नाही. फक्त आपण आपलं जे कार्य करतोय ते कार्य चालू ठेवायचं आहे, वाणी शुद्ध ठेवायची आहे. 7 दिवस कोणाच्या तोंडाला लागायचं नाही. अडचणी येतात, कधी कधी डोकं जड येतं बघा, कोणाची वाचा एकदम बोबडे वळते किंवा तोंड जड येतं, जीभ जड येते, म्हणजे अडचणी येतात. काही अडचणी असोत, मग अडचणी यायच्या म्हणली की कुठून पण कशा पण येतात. महाराज परीक्षा बघत असतात, माझा भक्त या सेवेमध्ये किती वेळ बसू शकतो. कधी कधी आपली बसण्याची कॅपॅसिटी खूप असते, पण त्या दिवशी आपण जास्त करून अर्धा तास देखील बसू शकत नाही. अशा देखील अडचणी येतात, भरपूर अडचणी येतात, पण त्या अडचणीवर मात करत करत आपल्याला पुढे जायचं आहे. त्यामुळे आवर्जून करा. तुम्हाला ते शक्य नाही आहे तर श्री संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करा, आवर्जून करा. आपल्या घरामध्ये काहीतरी बघा, हे पारायण तुम्ही लहानापासून मोठ्यांपर्यंत कोणीही करू शकतो. ज्यांना वाचता लिहिता येत नाही आहे त्यांनी काय करावं, तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या, ती PDF तुमच्या हातामध्ये असू द्या, पूजा वगैरे मांडायची, जसं ते बोलताय तसं एका लाईनवरून तुम्हाला बोट फिरवायचं आहे, पण मन एकदम व्यवस्थित, तुम्हाला ऐकायचं आहे व्यवस्थित, श्रवण व्यवस्थित करायचं नाही, तिकडे चालू आहे नुसतंच बोटं फिरवते असं करायचं नाही. अशा पद्धतीने करा. असं कराल त्यावेळेस तुम्हाला त्या सेवेचे फळ मिळणार आहे, 100% तुम्हाला त्याची प्रचिती येणार आहे. इतकं लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे आवर्जून प्रत्येकाने करा. ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेअर करायचा नसेल तर तुमच्या मुखातून सांगा, त्याचं पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. आणि आपल्या हातातून एकतरी स्वामी भक्त घडावा एवढंच कार्य आपल्या चॅनेलचा उद्देश हा एकच आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून ह्या सेवा करा व आपल्याला इतर लोकांना देखील आपल्याला या सेवेमध्ये आणायचं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.